शेतकरी मंडळी नमस्कार, राम राम। एका मिनिटामध्ये तुम्हाला फटाफट व्यवसाय प्लॅन सांगतो। शेतकरी मित्रांनो, आजची पिढी कशी आहे की वडिलांच्या हातामध्ये नांगर असतो आणि मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो। तर अशा प्रकारची पिढी चालत आलेली आहे, कारण दिवसेंदिवस युवा शेतकरी शेतीकडे वळण्याचं प्रमाण कमी होत आहे। त्यांना शेती सोडून सगळे व्यवसाय करायचे, पण त्यांना शेती करायची नाही। तर काहीच अडचण नाही, बिलकुल माझ्याला काहीच विरोध नाही। मी तुम्हाला त्याच्यावर सुद्धा उपाय सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, ज्या व्यवसाय करण्यासाठी तुम्ही 3-4 लाख रुपये आपल्या वडिलांकडून घेता आणि एखादा कपड्याचा बिझनेस किंवा हॉटेल व्यवसाय सुरू करता, याच्यामध्ये काय होतं की 100% पैकी फक्त 10% लोकांना त्याच्यामध्ये यशस्वीरित्या सक्सेस मिळते। पण उरलेले जे 90% आपले जे शेतकरी आहेत ना, जे मुलं आहेत ना, त्यांना याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही आणि अशा टायमाला त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो। तर शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, याच्याकडे आपल्याला बेटर ऑप्शन आलेला आहे। जी अमाऊंट तुम्ही तुमच्या वडिलांकडून घेता ना मित्रांनो, त्या अमाऊंटमध्ये 4 जर्सी आणि 4 म्हशी येतात। आता इथून पुढे तुम्ही सेटअप ऐकून घ्या। पटलं तरच आपला व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा आणि पेजला फॉलो करा। जर पटलं नाही तर विषय सोडून द्या। शेतकरी मित्रांनो, त्या अमाऊंटमध्ये 4 जर्सी 4 म्हशी घ्यायच्या। आरामशीर तुमचं महिन्याला दिवसाला तुमचं 25-30 लिटर दूध कुठंच नाही गेलं। मी कमीत कमी बजेट सांगत आहे, याच्यापेक्षा जास्त मिळतं, पण कमीत कमी सांगितलं म्हणजे बरं राहतं। इकडे बघा, महिन्याला तुमचं दिवसाला तुमचे 25-30 लिटर दूध आणि महिन्याला तुमचं 35,000 ते 40,000 रुपये उत्पन्न कुठंच नाही गेलं। आपण जर पूर्ण महिन्याचं त्याच्यामध्ये जर मेंटेनन्स पकडलं, त्यांची पेंड वगैरे जे काही आपली मेहनत असेल, निव्वळ नफा आपल्याला 20,000 ते 25,000 रुपये निघतो। हे तुम्हाला मी कमीत कमी सांगितलेलं आहे आणि आजपर्यंत इतिहास आहे, जो शेतकरी या व्यवसायात पडलेला आहे, 2 वर्षांनी त्यांनी घरच बांधली मालक। तुम्ही 2 वर्षांनी घर जरी नाही बांधलं तर किमान तुम्ही 4 वर्षांनी तरी घर बांधताल आणि चांगल्या तुम्हाला सुरुवात केल्याच्या नंतर 1च महिन्यामध्ये किंवा 2च महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून येणार आहे, कारण तुमच्या प्रत्येक मेहनतीचा 1 ना 1 रुपया तुम्ही त्या व्यवसायामधून वसूल करू शकता। तर मित्रांनो, हा प्लॅन आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या व्यवसाय सुरू करण्यासाठी गाई गोठा लागेल। योजनेमध्ये ते गाई गोठा कसा घ्यायचा, सुरुवातीला तुम्ही किती सेटअप लावायचं, कशा प्रकारे लावायचं, गुंतवणूक किती लागणार आहे आणि कशा प्रकारचं तुम्ही जे मार्केट त्याची मार्केट कसं पसरायचं, डेअरीला दूध तुमचं कशाप्रमाणे जाणार आहे, त्याला फॅट लागण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात, जास्तीत जास्त त्यांचं या ठिकाणी खानपान कसं वाढेल, दुधाचं प्रमाण कसं वाढेल, संपूर्ण डिटेल तुम्हाला मी व्हिडिओ पाठवू शकतो आणि त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकतो। पण कधी आपल्या या व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे। मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की दादा, आम्हाला याबद्दल माहिती पाहिजे आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पाठवायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजून जर आपल्या या पेजला फॉलो केलं नसेल तर अरविंद ॲग्रोटेक पेजला फॉलो करून टाका आणि यूट्यूबमध्ये अरविंद ॲग्रोटेक तुमच्याच हक्काचे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब मारून टाका। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचं मी काम करत असतो।